Hello students, let us continue. Okay, third stage called as a gametogony. Okay, now we are starting with the next host called as a mosquito here. Mosquito's life cycle here. That is human beings' life cycle and the mosquito's life cycle here. So these cells, that is the male cell and the female cells are taken by the mosquito here. ओके ती हे मस्किटो काय करतात की आपल्याला बाईट करतात. आता कोणतं मस्किटो, फिमेल मस्किटो आहे का मेल मस्किटो आहे? मला सांगा तुम्ही गॅमेटोगोनी हे कोण परफॉर्म करतात मला सांगायचे तुम्हाला. ठीक आहे, कोण सांगतात बघूयात की त्यांचं उत्तर माझं व्हॉट्सअपवर कुणाचं येते बघूयात ते. ठीक आहे, आता हे मस्किटो बाईट करतात ते. ठीक आहे, मस्किटो बाईट केल्यानंतर मस्किटो काय घेते? इट विल इंजेक्ट, इट विल टेक these cells called as the male cells and the RBC cells here, male cells and the female cells here. Okay, then after taking here that will undergo into the mosquito. In the mosquito there is a fertilization occurs. Definitely if there is a male gamete and if there is a female gamete, definitely that will be follow the most important process called as a fertilization. Okay, after fertilization there is a development. ओके, आता डेव्हलपमेंट होणार ना की तो कसं जायगोट वगैरे. ठीक आहे, आता इथे जे म्हणलेलं आहे की दॅट इज उकानेट्स अँड दॅट इज ओसिस्ट असं जे काही स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये फॉर्मेशन होणार अँड देन दे डेव्हलप इन टू द स्पोरोझॉइड्समध्ये कन्वर्ट होणार. ठीक आहे, हे सगळे मस्किटोचं स्टमकमध्ये जे मस्किटोचं गट वॉल आहे ना तिथं हे सगळे प्रोसेस सुरू होणार. ठीक आहे, तो पण तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये खूप छान डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दिलेले आहे, तो पण तुम्हाला सेंड करते, ते पण बघूयात की काय आहे म्हणून. ठीक आहे, स्पोरोझॉइड्स म्हणून तिथे प्रेझेंट आहे. ठीक आहे, स्पोरोझॉइड म्हणून ते काय होणार? डेव्हलप होणार. आता हे स्पोरोझॉइड जे आहे स्टमकमध्ये असताना ते काय त्या गट वॉल पास करून ते कुठे येतात? सलावारी ग्लँडला येतात. पुन्हा कुठं आला तो? सलावारीमध्ये आला. स्टमकपासून पासून कुठे आलं? सलावारी माल. कोणतं सलावारी ग्लँडमध्ये? दॅट इज अ मस्किटोचं सलावारी ग्लँडमध्ये स्पोरोझॉइडचं स्टोर होणार येते. ठीक आहे, अँड स्टोर्ड इन द सलावरी ग्लँड. what is stored? Sporozoids are stored here and these sporozoids will once again they are going to be entered into the human body through the bite of a mosquito here, through the bite of a mosquito. म्हणून तुम्हाला बाईट ऑफ मस्किटो पासून स्टार्ट केल्यानंतर मी काय केलं होतं? स्पोरोझॉइड स्टार्ट केले होते. आता मस्किटोचे जे सलावरी ग्लँडमध्ये काय होतं? स्पोरोझॉइडच होतं. लक्षात आलं तुम्हाला? ह्याच पद्धतीने काय होतं? त्यांचे लाईफ सायकल असतात तिथे. क्लिअर आहे सगळ्यांना आता? लाईफ सायकल ऑफ दिस मलेरियल डिसीज is entered into the or it is taken by the 3 steps called as the pre-erythrocytic stage किंवा exoerythrocytic stage किंवा सिझोनोगोनी, एरिथ्रोसायटिक स्टेज अँड द गॅमेटोगोनी हिअर. लिव्हर सेलमध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होणार, मग लिव्हर सेल रप्चर होणार, मेरोझॉइड्स रिलीज होणार. तर सिझोनंट काय असणार ते लक्षात ठेवा. स्पिंडल शेपपासून जे राऊंड स्ट्रक्चरमध्ये चेंज झालं तर त्याला स्ट्रक्चरला सिझोनंट म्हणायचं. Tropozoid that will undergo the sexual reproduction here or asexual reproduction, definitely they will convert into the male gamete and the female gamete here. Okay, and this rupture of RBC will releases the hemozoin here. क्लिअर आहे सगळ्यांना? काही डाऊट नाही ना आता? ठीक आहे, मग हे आपलं काय होतं? दॅट इज द फॉर्म ऑफ लाईफ सायकल ऑफ दिस मलेरियल, दॅट इज द मलेरियल डिसीज हिअर. क्लिअर झालं? इंट्रोडक्शन काय आणि हे लाईफ सायकल काय असणार आहे? आता बघूयात की सिम्पटम्स अँड द सायन्स हिअर. व्हॉट इज द साइन अँड द सिम्पटम्स हिअर? ठीक आहे, आता सिम्पटम्स काय असणार आहे? सिम्पटम्स ऑफ द मलेरिया इन्क्लूड्स फीवर, शिवरिंग, दॅट इज द कॉल्ड ॲज आर्थलॅगेलिया. ओके, जॉईंट पेन असणार आहे, ऑमेटिंग, अनेमिया कॉज्ड बाय द हिमोलायसिस असणार आहे. डेफिनेटली फीवर का बरं येतात म्हणलं तर RBC रप्चर झाल्यानंतर हिमोझोइन रिलीज झाला म्हणून रप्चर तो काय झालं? फीवर आलं. अनेमिया म्हणजे डिस्ट्रक्शन ऑफ RBC. ओके, हिमोग्लोबिन्युरिया होणार तिथे युरिनमध्ये, म्हणजे युरिनमध्ये काय होणार? हिमोग्लोबिनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आहे. रेटिनल डॅमेज होणार, कन्व्हर्जन्स होणार. आणि क्लासिकल सिम्पटम्स बघितलं तर सडन कोल्डनेस फॉलोड बाय द रिगर अँड देन फीवर अँड द स्वेटिंग लास्टिंग फॉर 4 to 6 hours हिअर. ओके, ताप येतात, भरपूर ताप येतात, परत सडनली काय होतं? कमी होतात, परत कोल्ड किंवा स्वेटिंग असं कन्वर्टमध्ये होतं, पुन्हा परत काय होतं? ताप येतात, पुन्हा कसं? कोल्डनेस आणि स्वेटिंगमध्ये कन्वर्ट होतं. ठीक आहे, असं जे आहे क्लासिकल सिम्पटम्स आहे जे तुम्हाला माहितीच आहे तो. ठीक आहे, मग आता हे जे काय लास्टिंग 4 to 6 म्हणते मी, ऑकरिंग एव्हरी 2 days इन द, म्हणजे 2 दिवसानंतर हे होत असतात.
फॉर द स्पीसीज कॉल्ड ॲज प्लाझ्मोडियम वायवॅक्स अँड द प्लाझ्मोडियम ओव्हेल असतात इन्फेक्शन्स हिअर. वाईल एव्हरी 3 days फॉर द प्लाझ्मोडियम मलेरिया. 3 दिवसानंतर हे जे आहे प्रोसेस सुरू होतात. सिव्हिअर मलेरिया इज ऑलमोस्टली एक्सक्लुझिव्हली कॉज्ड बाय द दॅट इज अ फॅल्सिपॅरम इन्फेक्शन्स. तुम्हाला ऑलरेडी म्हणले तर मॅलिग्नंट मलेरिया असं म्हणलेलं आहे. ओके, हे सगळे काही सिव्हिअर केसेस जे आहेत, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये सिम्पटम्स म्हणत तर फीवर, शवरिंग, it is called as arthralgia, vomiting, anemia, hemoglobinuria, retinal damages, convulsions, and the one more important is this splenomegalia, that is nothing but the enlarged spleen असणार आहे. का बरं ते स्प्लिनली कनेक्टेड आहे म्हणतात? तुम्हाला माहिती आहे स्प्लिन इज द ग्रेव्हयार्ड ऑफ RBC असणार आहे. RBC डिस्ट्रक्शन झाल्यानंतर ते कुठं जायला पाहिजे? स्प्लिनमध्ये जाणार ना. स्प्लिनमध्ये गेल्यानंतर त्यांची स्प्लिनची साईज वाढणार की नाही वाढणार? डेफिनेटली साईज वाढणार, म्हणजे एनलार्ज स्प्लिन झालं. मग कंडिशनला काय म्हणायचं? स्प्लिनोमेगालया असं म्हणायचं. क्लिअर आहे? सिव्हिअर हेडेक असणार आहे, सेरेब्रल इस्चेमिया असणार आहे, हॅपॅटोमेगालया म्हणजे लिव्हर एनलार्ज होणार आहे, हायपोग्लायसेमिया, हिमोग्लोबिन्युरिया अँड विथ द रिनल फेल्युअर मे ऑल्सो ऑकर हिअर. ओके, कंटिन्युअस हिमोग्लोबिन जे आहे युरिनमध्ये पास होणार, म्हणजे तिथे रिनल फ्लेवरमध्ये पण कन्वर्ट होणार ना. की का म्हणत तर सगळ्या ब्लडमधलं वेस्ट प्रोडक्ट जे आहे तो एक्सक्रेटरी सिस्टमला जातात, एक्सक्रेटरी सिस्टम रिनल ट्युब्यूलमध्ये पास होतात. पण आता ब्लड जे आहे रिनल ट्युब्यूलमध्ये एंटर केल्यानंतर रिनल ट्युब्यूल पण काय होणार? डॅमेज होणार इथे. ठीक आहे. सो दॅट इज द सिम्पटम्स फॉर दी मलेरियल पॅरासाइट्स हिअर. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना आता? ओके, त्याचं प्रिकॉशन्स ऑलरेडी सांगितले मी तुम्हाला. मलेरिया ट्रान्समिशन कॅन बी रिड्यूस बाय preventing mosquito bite by the mosquito net and the insect repellent, by mosquito control measures such as spraying insecticides, draining the standing water wherever mosquito lays their eggs. Mosquito larvae can be controlled by release of Gambusa fish here. क्लिअर आहे सगळ्यांना आता? ठीक आहे. आता परत आता हेच लाईफ सायकल तुम्हाला इवन NCERT मध्ये पण दिलेले आहे. तेच लाईफ सायकल तुम्हाला एक्सपिरियन्ससाठी असं काढले होते. मस्किटो बाईट इथं जाणार, ते स्पोरोझाईट आपल्या बॉडीमध्ये एंटर होणार, तो स्पोरोझाईट जे आहे लिव्हरमध्ये पास होणार. आता त्याच्यानंतर काय होणार? रिप्रोड्यूस असेक्शुअली इन द लिव्हर सेल्स, बर्स्ट द सेल अँड रिलीजेस इन टू द ब्लड वन्स अगेन. ओके, इन द ब्लड सियर दे विल एंटर. पॅरासाइट रिप्रोड्यूस असेक्शुअली वन्स अगेन. RBCमध्ये पण असेक्शुअली रिप्रोडक्शन आहे. बस्टिंग द रेड ब्लड cells and causing the cycle of fever. Other symptoms, released parasite infect the new RBC here. Once again they will attack the new RBC here. Okay, and this RBC further will convert into the male and the female sexual stage. Gametocyte developed in red blood cells here, and these gametes are taken by the mosquito. They are called as the gametocytes here. Definitely the cells of a male gamete and the female gamete here, so which are taken by the mosquito with the blood meal here. Okay, fertilization occurs, development occurs they take place in the mosquito's intestine here, so which is the mosquito host here. And after development they will enter into the structure called as the sporozoites, which are stored in the salivary gland here, and then they mature infective stage. कोणता आहे? स्पोरोझॉइड्स आहे. escape from the intestine and migrate to the mosquitoes salivary gland here, once again ready to bite to the another healthy person here. ठीक आहे. So this is about that is the stages of a life cycle in the plasmodium. क्लिअर आहे सगळ्यांना तुम्हाला? तर आता हे जे लाईफ सायकल आहे NCERT मध्ये पण दिलेलं आहे. खूप छान एक्सप्लेनेशन आहे. थोडंसं ओव्हरऑल एकदा वाचून घ्या, तुम्हाला इझी जाणार तो. आणि प्लस जे आहे टेक्स्टबुकमध्ये पण थोडं वेगळ्या प्रकारे त्याने दिलेले आहे, तो पण बघून घ्या कसं आहे काय आहे म्हणून. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर झालं ना? व्हॉट इज अबाउट द इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ अ मलेरिया, अँड दॅन what are the species of the malarial diseases which are caused by the other type of a species here. Okay, and then what is the life cycle of this malarial diseases here, which consists of a 2 host here. Okay, and then they are followed by the stages called as a pre-erythrocytic stage and the gametogony here. Clear है? And then there is a symptoms and then there is a precautions here. ठीक आहे, थँक्यू. मेनी ऑफ क्वेश्चन जे आहे नीटसाठी तुम्हाला ह्या पॉईंटपासून असतात, ते थोडंसं रिवाईज करा. कंटिन्युअसली रिवाईज केलं तर लक्षात राहते, तर रिवाईज नाही झालं तर काही लक्षात राहणार नाही आहे. ठीक आहे, तर हे रिपीटेडली सांगत आलेले आम्ही, तर आत्ता पण सांगतो. तर हे रिवाईज केलं तर तुम्हाला इम्पॉर्टंट होणार आहे, रिवाईज होणार आहे. ठीक आहे, तर हे कळालं म्हणून तुम्हाला मला असं वाटते. तर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये नेक्स्ट पॉईंट कवर करूया. ठीक आहे, थँक्यू.